नमस्कार. मी मुंबईमध्ये आलोय हे तुम्हाला माहिती आहे ना. म्हणजे मुंबई जागेवर आहे की नाही, ती नेली का काय, व्हेनेझुएलात नेऊन बसवली का काय, हे सगळं तपासत समुद्राच्या जागी आहे का तो गुजरातला जोडला, काय सांगावं समुद्रमार्गे गुजरात जोडला तर. हे सगळं तपासत असताना एक महाभयंकर अशी गोष्ट मला कळली आणि ती गोष्ट कळल्याबरोबर तुमच्या समोर मांडावी यासाठी हा स्वतंत्र व्हिडिओ करायचं ठरलं. बरं, नेहमीप्रमाणे मुंबईत बाहेरून करू आणि ती गुह्य गोष्ट आधीच कळली तर, म्हणून पहिल्यांदा सरळ MHA-MTBचं म्हणजे तरुण भारतचं कार्यालय गाठलं. आता जो परिसर दिसतोय ना तो तरुण भारतचा आहे. पहिला संदेश म्हणजे आमचं हिंदुत्ववाद्यांशी एकमेकात जमतं बरं का, म्हणजे काही वाद नाही आहेत. छान एकमेकांच्या वस्तू परिसर सगळा छान वापरता येतो. त्यामुळं MHA-MTBच्या कार्यालयातून तुमच्याशी बोलताना मला आमचं जुळलेलं आहेच आहे हे सांगायचं एक. आणि दुसरं, जी भयंकर गोष्ट कळली आहे ती लक्षात घ्या. काय झालं, मुंबई ठीक आहे का बघत बघत मी बांद्रा परिसरातून फिरत होतो आणि एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक काही ठिकाणी डांबून ठेवले असं कळलं. त्या हॉटेलचं नाव काय, जिथे राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना चोरून भेटले होते मागच्या दाराने जाऊन, लँड एंड. त्या ताज लँड एंडच्या परिसरामध्ये एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक चोरून ठेवलेत, लपवून ठेवलेत, दडवून ठेवलेत आणि त्याच्यापैकी काही जण उद्धव ठाकरेंच्या संपर्कात वगैरे आहेत असलं ऐकलं. खरंच असं काही आहे का म्हणून लँड एंडच्या परिसरामध्ये रेकी करत फिरत होतो. मग एकनाथ शिंदेंच्या मनात काही आहे का, काही दगाफटका करायचा आहे का याची तपासणी करत होतो. तेव्हा उगाच माझ्या मनात एक शंका आली की एकनाथ शिंदे म्हणजे काही उद्धव ठाकरे नाही आहेत. अगदी सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे काही इतके फुली नाही आहेत की ते राज्यातली सत्ता तोडतील, केंद्रातल्या सत्ता तोडतील, कारण नसताना एका किरकोळ महापौर पदावरून ते वाद घालतील आणि उद्धव ठाकरेंसारखा निर्णय घेतील. कारण इथे महापौर करायला थोडंच उद्धव ठाकरेंच्या घरचे आहेत, मी मिरवणारच म्हणायला, असं काही नव्हतं. मग हे तिथे नेऊन का ठेवले? बरं, ठेवले तर ठेवले. मला एक आतली गोष्ट कळली ती म्हणजे एकनाथ शिंदेंनी 5 रूम अजून वाढवल्या. तिथल्या तपासून बघा, म्हणजे ज्याचे कोणाचे सोर्स असतील त्यांनी त्या हॉटेलात तपासून बघावं. 5 रूम एकूण बुकिंग वाढवली आहे आणि ती एकूण बुकिंग 5 रूम म्हणजे एका रूमची डबल ऑक्युपन्सी असा विचार केला तर 10 माणसं. 10 माणसं अशी कोणती वाढणार आहे तिथे येऊन थांबणारी, हा प्रश्न मला पडला. आणि मी आपला उगाच कोणी भाजपचं फुटणार आहे का, कोणी अजून कुठलं फुटणार आहे का याचा विचार करत बसलो होतो. आणि तेवढ्यात हे सगळं माध्यमांवर जे चाललंय त्या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात यायला लागली की जे आम्ही लोकांचे फोडणार आहोत असा दावा करतायत त्यांचीच 9 माणसं एकनाथ शिंदेच्या हाताला लागलीत. एकूण 9. बरं, ही बातमी पहिल्यांदा मी कन्फर्म करायचा प्रयत्न करत होतो. 2-4 मीडियावाल्यांना सांगून बघितलं, अरे असं काही घडलंय का. तेव्हा लक्षात आलं की मीडियावाल्यांनी हा थोडासा गडबड करून दुसऱ्या शहरात नेलेला विषय आहे. म्हणजे कल्याण डोंबिवलीचे 9 नगरसेवक एकनाथ शिंदेच्या गळाला, अशी बातमी मी वाचली, एका टीव्हीवरती पाहिली, टीव्ही चॅनलवरती चालत कुठतरी दिसलं ते आणि बघितलं. आणि मग 9 हा आकडा मुंबई सोडून कल्याण डोंबिवलीच्या नगरपालिकेत दाखवला जाऊ लागलाय. म्हणजे एक तर फायनल होतं की 9 हा आकडा आहे, म्हणजे 9 जण काहीतरी फुटणार आहेत, तेही उद्धव ठाकरेंचे फुटणार आहेत. मग 9 आकडा कसा असेल, कुठला असेल हा विचार करून तपासू लागलो. ठाण्यात ती शक्यता नव्हती, कारण ठाण्यात फुटायला मुळात तेवढे असावे लागतात ना कोणाकडे तरी, बाकीच्यांच्याकडं. आणि 9 वगैरे आकडा तर मनसेच्या बसची बात नाहीये. आहे सगळे मिळून 9 पर्यंत जात नाहीत, बाकी सोडून द्यावं, कुठे अख्खी मुंबई गोळा केली तर हे पोचत नाही. त्याच्यामुळं यांचे 9 फुटण्याची शक्यता नव्हती. आणि मनसेची माणसं फुटणार म्हणजे काय करणार, ते ऑलरेडीच, त्याचा काही प्रश्न नाहीये. मग माझ्या लक्षात आलं की मुंबईतली, मी तुम्हाला निकाल लागल्या दिवशी म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंचा असराणी होणार आहे. असराणी सुद्धा शोले मधला असराणी होणार आहे. म्हणजे आधे उधर जाओ, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ.
उद्धव ठाकरेंच्या या असराणी होण्याची सुरुवात या 9 माणसांपासून झालेली आहे. म्हणूनच एकनाथ शिंदेंनी 5 रूम वाढवून ठेवल्या आणि त्यात या 9 माणसांना ठेवणार आहे. आता एकटा कोणता एक जण एका रूम मध्ये राहणार आहे मला माहित नाही अजून, पण या ठिकाणी ते शिफ्ट करणार आहेत. आपलीच 9 माणसं आणि 9 माणसाला लागून आणखी काही जाण्याची शक्यता असल्यावर आमचे भांडूपचे बडगुंजा साहेब ओरडू लागलेत, बोलू लागलेत की आता हे होणार आहे, आम्ही करणार आहोत, आम्ही आणणार आहोत, आमच्याकडे माणसं येणार आहेत, बघा तुम्ही चमत्कार होणार आहे. हे यांचं चमत्कार होणार आहे त्या कर्ण अर्जुन पिक्चर मधल्या राखी सारखं आहे. आएंगे म्हणजे कर्ण अर्जुन आएंगे, तसं फुटतील, त्यांचेही आमदार फुटतील, महापौर तर आमचाच होईल, या असल्या बंपक गोष्टी चालू असतात. पण लक्षात ठेवा, लिहून ठेवा, तर राजकारणात कुठला एक शब्द वापरतात संजय राऊत आणि त्या आमच्या अक्का, मार्क माय वर्ड, उद्धव ठाकरेंचे नगरसेवक फुटणार आहेत, ते उद्धव ठाकरेंना सोडणार आहेत आणि ते एकनाथ शिंदेच्या गटात जाणार आहेत. एवढं तपासून झाल्यावर सुद्धा मला अजून अंदाज येत नाहीये की उद्धव ठाकरेंचे आणखी फुटलेले नगरसेवक जे भाजपात जाणार आहेत ते कोण आहेत. कारण उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे, आपण इकडे राहिलो तर हाती करवंटा घेऊन फिरावं लागेल, त्यापेक्षा जिथे जास्त काही मिळू शकतं तिथे जाणं बरं. त्यामुळं ते 9 कोण याचा तपास आता उद्धव ठाकरेंनीच घ्यायचा आहे. पण फुटलेत एवढं मात्र नक्की. त्याशिवाय का एकनाथ शिंदे 5 रूम वाढवतात. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज